नमस्कार. कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर फुलाचे आसन बनवायला शिकणार आहोत. यामध्ये स्वस्तिक पण केले आहे. यावर तुम्ही दिवा ठेवू शकता किंवा देवतांच्या अशा मूर्ती पण ठेवू शकता. पूजेसाठी सर्वांना आवडेल असे हे आसन आहे. कसे बनवायचे हे मी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि असे आसन बनवायला शिका. हे बनवून तुम्ही विकू पण शकता. असे सेट बनवून खूप सारे विकल्या पण जाईल आणि तुम्ही घर बसल्या अर्निंग करू शकता. क्रोशाच्या वस्तू बनवत असाल तर मार्केटिंग कशी करायची, ऑर्डर्स कसे मिळवायचे याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकले आहे. तर तुम्ही तेथे जाऊन ते व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की मदत होईल. हे आसन बनवायसाठी मी 3mm क्रोशा हुक आणि 4 प्लाय लोकर वापरले आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर करेन. चला तर हे सुंदर आसन बनवायला सुरुवात करूया. 3mm क्रोशा हुक घेत आहे आणि हा 4 प्लाय लोकर आहे पिवळ्या रंगाची. एक मॅजिक रिंग करायचा आहे. त्यामध्ये 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि त्याच रिंग मध्ये डबल क्रोशे करायचा. 11 डबल क्रोशे करायचे आणि हा 3 चेनचा एक असा धरला तर एकूण 12 डबल क्रोशे करायचे आहे. तर हे 12 डबल क्रोशे करून घेऊ. हे बघा 12 डबल क्रोशे झाले आणि हा धागा ओढून आपण हा रिंग बंद करून घेतला. त्यानंतर इथे तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आणि हा राऊंड पूर्ण करायचा. त्यानंतर पुढच्या राऊंडसाठी 3 चेन करायच्या आणि याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा. पुढच्या स्टिचवर परत सेम स्टिचवर 2 डबल क्रोशे करायचे. म्हणजे प्रत्येक एका स्टिचवर 2-2 डबल क्रोशे करायचे आहे. तर या राऊंडमध्ये आपल्याला एकूण 24 डबल क्रोशे करावे लागेल, प्रत्येक स्टिचवर 2. तर यानुसार आपण हा राऊंड सुद्धा पूर्ण करून घेऊ. 24 डबल क्रोशे झाले. पुन्हा इथे तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. आता तिसरा राऊंड करायचा आहे. त्यासाठी परत 3 चेन करायच्या आणि याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया करायचा. पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया, म्हणजे 3 चेनचा एक डबल क्रोशिया आणि आता याच्यावर 2 डबल क्रोशे केले. पुढच्या याच्यावर एक डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या याच्यावर 2, मग पुढे एक पुढच्या स्टिचवर आणि त्याच्या पुढच्या स्टिचवर 2. या क्रमाने हा तिसरा राऊंड पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे हा पूर्ण करून घेऊ. झाल्यावर मी दाखवते. अशा प्रकारे तिसरा राऊंड सुद्धा पूर्ण झाला आणि या राऊंडमध्ये आपल्याकडे 36 डबल क्रोशे झाले आहेत. हा सुद्धा इथे जोडून घेऊ तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने आणि इथे एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. पुढच्या राऊंडसाठी आता आपल्याला असा डार्क गुलाबी रंग घ्यायचा आहे, राणी कलर म्हणता येईल याला. एक स्लिप नॉट करायची आणि कोणते एका स्टिचवर याला सिंगल क्रोशाने जोडायचं. त्यानंतर 3 चेन, त्याच ठिकाणी डबल क्रोशिया 1 2 3 4 डबल क्रोशे करायचे आणि यातून हुक बाहेर काढायची
इथे तिसऱ्या चेनमधून हुक टाकायची आणि हा जो वेढा आहे तो बाहेर काढायचा, म्हणजे हा आपला झाला पफ स्टिच. त्यानंतर 3 चेन करायच्या, 1 2 3. पुढचा एक स्टिच सोडून द्यायचा, त्याच्या पुढच्या स्टिचवर परत असेच 5 डबल क्रोशे करायचे आहे सेम स्टिचवर. 1 2 3 4 5 आणि इथून हुक बाहेर काढायची. इथे पहिल्या डबल क्रोशेवरून हुक टाकायची आणि हा धागा ओढायचा, वेढा ओढायचा. 3 चेन करायच्या, परत एक स्टिच सोडायचा दुसऱ्या स्टिचवर. असंच 5 डबल क्रोशियाचा पफ स्टिच बनवायचा. पहिले 5 डबल क्रोशे करून घ्यायचे, 3 4 एकाच ठिकाणी 5. हुक बाहेर काढायची ह्या वेढ्यातून आणि इथून टाकायची पहिल्या डबल क्रोशेवरून आणि हा वेढा इथून बाहेर काढायचा. हा झाला पफ स्टिच. त्यानंतर 3 चेन करायच्या, परत एक स्टिच सोडून असाच पफ स्टिच करायचा. तर आपण अशा प्रकारे हा राऊंड करून घेऊ. या राऊंडमध्ये एकूण 18 पॉपकॉर्न स्टिच होईल. मी मगाशी पफ स्टिच चुकून सांगितले, पण हा पॉपकॉर्न स्टिच आहे, कारण आपण इथे पूर्ण डबल क्रोशे केले आहे. पफ स्टिचमध्ये फक्त आपण वेढे घेत असतो, तर ते मी चुकून सांगितले. असे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच करून घ्यायचे आहे, एक एक स्टिच सोडून, आणि हे 18 पॉपकॉर्न स्टिच होतील. हे बघा, अशा प्रकारे आपण हे पॉपकॉर्न स्टिचेस करून घेतले आहे आणि एकूण आपले 18 स्टिचेस आहेत. त्यानंतर इथे पहिल्या पॉपकॉर्न स्टिचच्या मधात स्लिप स्टिचने याला जोडायचं, एक चेन करायची आहे आणि हा धागा कापून घ्यायचा. यानंतर आता हा फिकट गुलाबी रंगाचा धागा जोडायचा आहे. त्यासाठी पहिले स्लिप स्टिच करून घेऊ आणि इथे कोणते एका पॉपकॉर्न स्टिचच्या मधात एक सिंगल क्रोशाने जोडायचं, 2 चेन करायच्या. त्यानंतर पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये डबल क्रोशे करायचे 2. त्यानंतर 2 चेन आणि इथे असं पिको स्टिच करायचा, म्हणजे स्लिप स्टिच करायचा. परत 2 डबल क्रोशे करायचे त्याच गॅपमध्ये, 1 2. त्यानंतर 2 चेन, 1 2 आणि पुढच्या पॉपकॉर्न स्टिचच्या मधात स्लिप स्टिचने जोडायचं. तर आपली अशी ही एक पाकळी तयार झाली. हे बघा, परत इथे 2 चेन करायच्या, पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे करायचे, त्याच ठिकाणी मग 2 चेन आणि पिको स्टिच, म्हणजे इथे जे 2 डबल क्रोशे जोडले आहे तिथे स्लिप स्टिच. परत 2 डबल क्रोशे त्याच ठिकाणी, 1 2. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि पुढच्या पॉपकॉर्न स्टिचच्या मधात, हे बघा असे मधात स्लिप स्टिचने जोडायचं. तर ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. तर अशा आपल्याला सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. सेम पॅटर्न आहे, या पॅटर्न या सगळ्या पाकळ्या करून घेऊ.